राज्यातील निवडणुका पार पडल्यात आणि असं असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर, भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे। तरी त्या ऑपरेशनच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत पवारांवरूनच शिवसेनेत भांडणं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। पण कसं आहे ना, बाहेरच्यामुळे आपल्या पक्षात वाद होत असेल तर त्या पक्ष नेतृत्वानं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। असो, आता मुद्द्यावर येऊयात की ठाकरेंच्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत नेमकं काय झालं, त्या बैठकीची इनसाइड स्टोरी काय आणि त्यावर खासदार संजय राऊतांनी आज काय म्हटलं, सगळं सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कसं आहे ना, प्रत्येक निवडणुकीआधी राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षात आयारामांना जागा दिलेली आपण बघितली आहे। पण आता निमित्त काय तर फक्त पक्ष विस्तार करत राहायचं आणि विरोधकांना दुबळं करायचं हा एकमेव हेतू असू शकतो असं दिसतंय। त्यामुळे विरोधकांशी लढताना आपल्या सैनिकांशी बोलणं, संवाद साधणं महत्त्वाचं असतं। बहुधा हेच ओळखून उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षातल्या खासदारांची बैठक बोलावली असावी आणि या बैठकीची सुरुवात त्यांनी माझा तुमच्यावर विश्वास आहे असं म्हणतच केली। आता उद्धव ठाकरे या बैठकीत नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूयात। उद्धव ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले की माझा तुमच्यावर विश्वास आहे। मला भाजप राष्ट्रवादीचे लोक सांगतात तुमचे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे। ही सर्व लढाई मी तुमच्या भरवशावर लढत आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। राज्यसभेच्या जागेसाठी मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांनी मला फोन केला होता। यावेळी काँग्रेसच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षाच्या पदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला द्या अशी मागणी सुद्धा करण्यात आली। यावर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला तुम्ही थेट राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार असं सांगत आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या संभाव्य वाद हा कसा टाळला याची माहिती खरं तर उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली। पण त्याचवेळी अचानक माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आय वॉन्ट टू प्रोटेस्ट म्हणत उद्धव ठाकरेंना बोलताना मध्येच थांबवलं आणि व्हाय संजय राऊत वॉज गिव्हिंग अ स्टेटमेंट अबाउट शरद पवार असा सवालही उपस्थित केला। म्हणजेच संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं असं त्यांनी विचारलं। यावर ठाकरेंनी उत्तर दिलं, संजय राऊत बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, ते बोलले म्हणून काय झालं, शेवटी निर्णय मीच घेतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकाच वेळी राऊतांची बाजू घेतली आणि आपल्या पदाचं महत्त्व सुद्धा खासदारांसमोर नमूद केलं अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते। दरम्यान आता या घटनेची पार्श्वभूमी सांगायची झाली तर नुकतीच राज्यातल्या 7 राज्यसभा खासदारांची बिनविरोध निवड झाली। यात भाजपकडून 4, शिंदेंच्या शिवसेनेकडून 1, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 आणि महाविकास आघाडीकडून 1 अशीच सध्याची परिस्थिती आहे। आता भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते हे राज्यसभेवर गेले। शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना संधी देण्यात आली, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवारांना संधी मिळाली, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात आलं। बरं, पवारांच्या निवडीआधी काय घडलं ते इथे समजून घेणं गरजेचं आहे, कारण महायुतीत तीनही पक्षांना न्याय मिळाला, पण महाविकास आघाडीकडे मात्र पक्ष 3, जागा मात्र एकच होती आणि त्यामुळे या एका जागेवर कुणाला पाठवायचं असा खरं तर प्रश्न होता। तर प्रियंका चतुर्वेदींचा कार्यकाळ संपल्यानं त्यांनाच पुन्हा संधी द्यायला हवी होती अशी मागणी स्वतः प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंचीही होती। काँग्रेसकडून मात्र बाळासाहेब थोरातांचं नाव चर्चेत होतं। त्यांनी अगदी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याच्याही बातम्या आल्या, पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि शिवसेना खासदार संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव पुढे केलं आणि मग पवारांचं नाव येतात सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घातल्या, शिवाय महायुतीतील नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या। मग पवारांचं नाव आलं आणि सर्व पक्षीयांनी पाठिंबा देत राज्यसभेची निवडणूक बिनविरोध केली। पण हीच गोष्ट खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदींसह काहींना रुचली नाही, कारण त्यांना पुन्हा संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांना स्वतःला तर होती, पण तसं झालं नाही। दुसरीकडे आपल्या हक्काची आणि शिवसेनेची संभाव्य जागा हातची गेल्याची भावना काही इतर खासदारांचीही होती। तीच खंत काहींनी कालच्या बैठकीत सुद्धा बोलून दाखवली अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते। दुसरीकडे मात्र ठाकरेंच्या खासदारांची बैठक संपल्यानंतर मराठवाड्यातल्या एका खासदारानं तर प्रियंका चतुर्वेदींना 6 वर्ष संधी देऊन काय उपयोग झाला असा सवाल थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला। विशेष बाब म्हणजे आदित्य ठाकरे सुद्धा महाराष्ट्रात फिरत नाहीत।
उद्धव ठाकरे साहेबांना मर्यादा आहेत, पण आदित्य ठाकरेंनी फिरलं पाहिजे अशी तक्रार सुद्धा यावेळी काही खासदारांनी पक्षप्रमुखांकडे केली. त्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरेंनी खासदारांशी कुठलाही संवाद केला नाही, ते जरा नाराजच दिसत होते, असं देखील बैठकीतल्या खासदारांचं म्हणणं आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेविषयी ज्यावेळी खासदार संजय राऊतांना आज विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी मात्र हे सगळं वृत्त फेटाळून लावलं. संजय राऊत म्हणाले, मी त्या बैठकीला हजर नव्हतो. शिवसेनेच्या सुरुवातीपासून मी पक्षात आहे, त्यामुळे आमच्या पक्षातील वादाच्या निव्वळ अफवा पसरवल्या जात आहेत. असं काहीच घडलं नाही, असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे शेवटी काय खरं काय खोटं हे खरं तर त्यांनाच माहिती, पण आग लागल्याशिवाय धूर निघत नाही म्हणतात ना, तसंच इथेही आहे. बाकी आपल्याला याविषयी काय वाटतं, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.